नमस्कार. नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे म्हणजेच NAS या परीक्षेच्या प्रश्नांचं स्वरूप कसं असेल, ही परीक्षा 12 नोव्हेंबर 2021ला होणार आहे. यासाठी इयत्ता 3री, 5वी, 8वी व 10वीचे वर्ग असणार आहेत. या नास चाचणीचं स्वरूप कसं असणार आहे ते आपण पाहूयात. नास परीक्षा म्हणजेच NAS परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न असतील, म्हणजेच MCQ प्रकारचे प्रश्न किंवा मराठीमध्ये त्याला पर्यायी प्रकारचे प्रश्न असं म्हणतात. म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 4 पर्याय असणार आहेत. त्यातील जो योग्य पर्याय असेल त्या पर्यायाला विद्यार्थ्यांनी गोल करायचा आहे. इयत्ता 3री व 5वीसाठी विषय कोणते असतील तर भाषा, गणित व पर्यावरणशास्त्र म्हणजेच एन्व्हायरमेंट सायन्स हा विषय असेल. 3रीसाठी आणि 5वीसाठी पर्यावरणशास्त्र म्हणजेच परिसर अभ्यास हा विषय असेल. 5वीला परिसर अभ्यास भाग 1, भाग 2 असेल आणि 3रीला फक्त परिसर अभ्यास हे पुस्तक असेल. या 3 विषयांवर आधारित एकूण 45 गुणांची एकच चाचणी परीक्षा होणार आहे आणि यासाठी वेळ असेल 60 मिनिटे. इयत्ता 8वी व 10वीसाठी भाषा, गणित, पर्यावरणशास्त्र म्हणजेच विज्ञान भाग 1, भाग 2, सामाजिक शास्त्र म्हणजेच इतिहास, भूगोल या 4 विषयांवर आधारित एकूण 60 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे आणि यासाठी वेळ असेल 120 मिनिटे. मुलांनो, तुम्हाला इथे ज्या परीक्षा दिलेल्या आहेत या परीक्षांसाठी जे सरावासाठी प्रश्न असतील ते प्रश्न सोडवलेले तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा. तुमचे जे हे पेपर होणार आहेत यामध्ये प्रश्न कसे विचारले जातील ते पाहूयात. या प्रश्नांचं स्वरूप पाहूयात. प्रश्न तुम्हाला विचारले जाणारे अध्ययन निष्पत्तीवर आधारित असतील. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना देणारे प्रश्न असतील. त्यानंतर विचारले गेलेले प्रश्न हे आकलनात्मकच असतील असं नाही, वेगळ्याही प्रकारचे प्रश्न असतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे शाळेमध्ये ज्ञान घेतलेलं आहे ते घेतलेलं ज्ञान जीवनात, व्यवहारात कशा पद्धतीने वापरत आहात यावर आधारित प्रश्न असतील. म्हणजे प्रश्नांची जीवनाशी जोड असेल. पर्याय हे तर्कशुद्ध असतील. तुम्हाला जो विचारलेला प्रश्न आहे त्याच्याशी संबंधितच पर्याय असतील. तर्क नसलेले पर्याय अजिबात नसतील. त्याचबरोबर वरीलपैकी नाही, वरीलपैकी सर्व असेही बऱ्याचदा तुम्ही अनेक प्रश्नांना पर्याय पाहिलेले आहेत. अशा प्रकारचे पर्याय इथे नसतील. तर तुम्हाला तिथे स्पष्ट उत्तरच दिलेलं असेल. वरीलपैकी नाही किंवा वरीलपैकी सर्व असा प्रकार पर्यायात सांगितलेला नसेल. प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय नकारात्मक नसतात आणि प्रश्नही नकारात्मक विचारले जात नाही. पुढील मुद्दा, नकारात्मक प्रश्न नसतोच, पण असल्यास नकारात्मक शब्द बोल्ड केलेला असतो. आता आपण उदाहरण पाहूयात. खालीलपैकी हे मराठी साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी नाहीत असा प्रश्न आहे. इथे आनंद यादव हे उत्तर आहे. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही, त्यामुळे तो पर्याय हा बोल्ड करून दिलेला आहे. मी इथे वेगळ्या रंगातही दिलेला आहे. तो पर्याय ते बोल्ड करून देतील. पर्याय क्रमानुसार असतात, म्हणजेच चढता किंवा उतरता क्रम. आता त्याचं एक उदाहरण पाहूयात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या एवढी आहे असं जर प्रश्न विचारलेला असेल तर त्याच्याखाली 32, 36, 38, 40 असे पर्याय दिसत आहेत. 32 नंतर मध्येच 40 दिला आहे किंवा 38 दिला आहे आणि मग 36 दिला आहे असं केलेलं नाही आहे. तर चढत्या किंवा उतरत्या क्रमाने पर्याय दिलेले असतील. प्रश्न स्थानिक पातळीवरचे विचारले जाणार नाहीत, तर राज्य वा राष्ट्र पातळीवरचे प्रश्न विचारलेले असतील. प्रश्न तयार करताना मासिक पत्र, वर्तमानपत्र, पावत्या, जाहिराती, पाठ्यपुस्तक, उतारे, चित्र, भाषिक खेळ यांचा आधार घेतलेला असेल. यांची चित्र दिली जातील आणि त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातील. उत्तरं तुमच्या समोर असतील. त्यातून फक्त आपल्याला निरीक्षण करून योग्य पर्याय शोधून तसा तो गोल करायचा आहे. प्रश्नांची भाषा सहज, सोपी आणि सरळ असते. प्रश्नांच्या क्षमतेशी संबंधितच पर्याय असतात. पर्याय अभ्यासक्रमात किंवा शिक्षकांच्या शिकवण्यात आलेले असतात. प्रश्नांची भाषाशैली इयत्ता पाहूनच असते. म्हणजे 3रीच्या विद्यार्थ्यांना विचारले गेलेले प्रश्न आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना विचारले गेलेले प्रश्न या भाषाशैलीमध्ये निश्चितच फरक असेल. विद्यार्थ्यांना 30 ते 70% प्रश्न सहज सोडवता येतील असे असतात.
प्रश्न विचार प्रक्रियेला चालना देणारे असतात. पण पुस्तकातील जसेच्या तसे प्रश्न विचारले जात नाहीत. प्रश्नांच्या संदर्भात बदल असतो. या गोष्टी आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवताना पाहायला मिळतील. प्रश्न कसे असतील याचं आपण एक उदाहरण पाहूयात. इथे मी 10वीच्या मराठीच्या पुस्तकातील एक पाठ घेतलेला आहे. 3री, 5वी आणि 8वीच्या मुलांनी लक्षात घ्यायचं, उदाहरण म्हणून समजून घ्यायचं आहे. अध्ययन क्षमता पाठाच्या अनुक्रमणिकेपाशी दिलेल्या असतात, त्या सर्वांनी पाहून घ्या. इथे 3.1 ते 6.1 पर्यंत अध्ययन क्षमता दिलेल्या आहेत की ज्या या पाठासाठी आवश्यक आहेत. आणि या अध्ययन क्षमतामधील पहिली अध्ययन क्षमता 3.1 काय आहे पाहूयात. योग्य गतीने व विरामचिन्हांची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करता येणे ही अध्ययन क्षमता आहे. आणि ही अध्ययन क्षमता कशा पद्धतीने आपण पाहणार आहोत ती पाहूयात. 3.1 ही अध्ययन क्षमता आपण पाहतो आहोत. यामध्ये योग्य गतीने व विरामचिन्हांची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करता येणे ही अध्ययन क्षमता आहे. यासाठी अध्ययन, अनुभव, कृती पाहूयात. मराठी भाषेतील विरामचिन्हांची त्यांना ओळख करून द्यावी. कोणते विरामचिन्ह केव्हा वापरावे याचा सराव द्यावा. वेगवेगळी विरामचिन्हे असलेल्या उतार्याचा अनुलेखनाचा सराव द्यावा. वेगवेगळी विरामचिन्हे असलेल्या उतार्याचा श्रुतलेखनाचा सराव द्यावा. वेगवेगळी विरामचिन्हे असलेल्या उतार्याच्या प्रकट वाचनाचाही सराव द्यावा. आपण एक उदाहरण पाहूयात. 5वी मराठी पुस्तकातील बाकी 20 रुपयांचं काय या पाठातील हे उदाहरण आहे. राजूने साहेबांना खरंच फसवलं असेल का? या वाक्यात कोणत्या विरामचिन्हांचा वापर केला आहे? उत्तरं पाहूयात. त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय प्रश्नचिन्ह, दुसरा पूर्णविराम व प्रश्नचिन्ह, तिसरा उद्गार चिन्ह व प्रश्नचिन्ह, चौथा पर्याय स्वल्पविराम व प्रश्नचिन्ह. यातील आपल्याला आता योग्य उत्तर निवडायचं आहे. इथे उत्तर आहे प्रश्नचिन्ह. आपल्याला राजूने साहेबांना खरंच फसवलं असेल का? का नंतर प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, त्यामुळे उत्तर आहे प्रश्नचिन्ह. पुढील उदाहरण याच पाठामधील आहे. मी आत येऊ शकतो का सर? या वाक्यात शेवटी तुम्ही कोणते विरामचिन्ह द्याल? आणि त्यासाठी पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे अवतरण चिन्ह, दुसरा पर्याय आहे उद्गारवाचक चिन्ह, तिसरा पर्याय प्रश्नचिन्ह, तर चौथा पर्याय पूर्णविराम. आता यामध्ये उत्तर येतं पूर्णविराम. पुढील उदाहरण पाहूयात. एखाद्याला हाक मारताना नावापुढे कोणते विरामचिन्ह द्याल? उत्तरं आहेत स्वल्पविराम, उद्गारचिन्ह, प्रश्नचिन्ह आणि अवतरण चिन्ह. तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्वल्पविराम. पुढील उदाहरण पाहूयात. मी 10वीत आहे या वाक्यात पूर्णविराम कोठे द्याल? वाक्याच्या सुरुवातीला, वाक्याच्या शेवटी, वाक्याच्या मध्ये की वाक्याच्या अगोदर पूर्णविराम द्याल? तर उत्तर आहे वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देऊ. पुढील प्रश्न. अर्धविराम हे चिन्ह केव्हा वापरतात? पर्याय दिलेले आहेत. 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असता. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास. पुढील पर्याय वाक्याच्या शेवटी आणि शेवटचा पर्याय 2 शब्द जोडताना. उत्तर आहे पहिला पर्याय 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडली असता. पुढील उदाहरण. पुढील प्रश्न पाहूयात. पूजा, अर्चना, मनीषा, भाग्यश्री आणि पल्लवी या चांगल्या मैत्रिणी आहेत. या वाक्यात कोणत्या चिन्हाचा तुम्ही वापर कराल? आणि पर्याय दिलेले आहेत. स्वल्पविराम व पूर्णविराम, पूर्णविराम व उद्गारचिन्ह, तिसरा पर्याय स्वल्पविराम व प्रश्नचिन्ह आणि चौथा पर्याय पूर्णविराम व अवतरण चिन्ह. उत्तर आहे पहिला पर्याय स्वल्पविराम व पूर्णविराम. मुलांनो, या प्रकारे इयत्ता 3री, 5वी, 8वी आणि 10वी या वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रश्नांचा सराव करायचा आहे. तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आपल्या लर्न नॉनस्टॉप या चॅनलवर पाहायला मिळतील. तिथे पाहून तुम्ही सराव सुरू करा, म्हणजे तुम्हाला पेपर सोपा जाईल. आणि तुमच्या इयत्तेचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.